नाव चुकलंय. म्हणजे आपलं हे आहे. आपलं आहे, नाव चुकलंय. ओके ओके, मी बघ. घ्या, मोजून घ्या. हो, ठेवून दे पैसे आतच ठेवा. पिन. हा, काय या तेवढं महाग? कोणी आणलंय? कोणी कोणाचं आहे? हे बघ, हे आपलंच आहे. नाव कसं काय चुकलं? चुकलंय, काय करणार आता? हे बघ, आपल्या जर एखाद्या माणसाबद्दलचा अंदाज चुकू शकतो तर या पार्सलरचं नाव का नाही चुकू शकत? पण ठीक आहे यार, बिग डील. कोणाला जर आपल्या इमोशन्सची कदर नसेल ना तरी हरकत नाहीये. त्याच्यासाठी आपण आपली आपली एन्जॉयमेंट कशाला थांबवायची? नाही नाही नाही, ठीक आहे ना. आता आपल्याकडे आपलं पार्सल आलंय ना, आपण मस्त बर्थडे एन्जॉय करायचा. कळलं का? धोंड्याचा बर्थडे. धोंड्या? धोंड्या एका जागीच पडलेला असतो ना दिवसभर दगडासारखा, म्हणून धोंड्या. धोंड्या. येस. धोंड्यावर एकदम मला आठवलं बरं का, आमच्या गावाकडे माझा एक मित्र आहे. पम्या. करेक्ट. येस. हा, तर त्याच्या वडिलांचं ना टायर. नाही, आता विषय वेगळा आहे. हा, त्याचा जो मामा आहे ना, सख्खा चुलत मामा, त्याचं नाव धोंड्या आहे. आणि गंमत म्हणजे सगळे त्याला धोंड्या मामा अशी हाक मारायचे. क्या बात, क्या बात. धोंड्या मामा, धोंड्या मामा, धोंड्या मामा, धोंड्या मामा. हा, धोंड्या मामा. धोंड्या मामा. तर काय झालं, एकदा धोंड्या मामाची एक खासियत होती की ते असे बसून पडल्या पडल्या झोपून जायचे. डायरेक्ट झोपून जायचे. तर एकदा ते रस्त्यावरनं चालले होते, टकमक टकमक, आणि केळीची साल आली, त्याच्यावरनं त्यांचा पाय घसरला आणि ते तिथे पडले. आणि मग काय झालं असेल? पडले पडले झोपले ते. सवय होती ना त्यांची. पण लोकांना काय वाटलं, माणूस इकडे पडलाय, तो गेला बहुतेक. लोकांनी हार वगैरे घातलं त्यांच्या. ओ माय गॉड, काही बाय डेंजर. धोंड्या मामा, धोंड्या मामा.